मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला देखील मोठा फटका बसलाय, कारण दिवाणखवटी जवळ रेल्वे रुळावर माती आल्यानं वाहतुकीला फटका बसलाय। कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाले। मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकातच थांबवण्यात आलेली आहे। बघा, मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेला देखील मोठा फटका बसलेला आहे। एकतर रस्त्यावरची वाहतूक देखील मंदावली आहे, दुसरा आता रेल्वेला देखील फटका बसलेला आहे। बघा, मांडवी एक्सप्रेस ही आता खेड स्थानकात थांबवण्यात आलेली आहे। तिकडे गंगानगर एक्सप्रेस देखील कामथे स्थानकात थांबवण्यात आलेली आहे। तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेस देखील रत्नागिरीत थांबवण्यात आलेली आहे। त्यामुळे प्रवाशांनी या सूचनांकडे लक्ष द्यावं। सावंतवाडी दिवाणखवटी स्थानकात आहे ही एक्सप्रेस देखील, आणि मांडवी एक्सप्रेस देखील खेड स्थानकातच आहे। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी अमोल कले आपल्यासोबत आहेत। अमोल, रेल्वेला मोठा पावसाचा फटका बसलेला आहे, काय सद्यस्थिती आहे? कधी या गाड्या पुढे सोडण्यात येतील? नक्कीच मुसळधार पडणारा पावसाचा फटका कोकण रेल्वेलाही बसलेला आहे आणि दिवाणखवटी या परिसरामध्ये दरड कोसळल्यामुळे या मार्गावरची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झाली आहे। जवळपास 2 ते 2.5 तासापासून ही वाहतूक ठप्प आहे आणि ठिकठिकाणी गाड्या या उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत। ही दरड हटवण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आपण बघतोय की मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला पुन्हा फटका बसलेला आहे, कारण रेल्वे रुळावर माती आलेली आहे दिवाणखवटी गावाजवळ, त्यामुळे एक्सप्रेस पुढे जाऊ शकत नाहीत।